जय हरी. एकादश स्कंद भाग 64. या तिसऱ्या अध्यायामध्ये नाथ महाराज आपल्याला साधकाने जी बंधनं पाळायला पाहिजेत त्याबद्दलची माहिती देतात. नाथ महाराज सांगतात, ज्यामध्ये भगवंताच्या सगुण किंवा निर्गुण स्वरूपाचं वर्णन असतं किंवा जे स्वतः भगवंताने सांगितलेलं असतं किंवा ज्यामध्ये भगवंताच्या गुणांचं वर्णन असतं त्याला परमार्थ शास्त्र असं म्हणतात. आणि हा जो साधक आहे त्याला खऱ्या अर्थानं मनापासून इंद्रिय भोग नको असतो. कारण का तर परमार्थातील एक एक गोष्टी ऐकून त्याची श्रद्धा दृढ होते. इतकंच नाही तर त्या श्रवणानं जीव तृप्त होऊन विषय वासना कमी होते. इंद्रियांच्या मदतीनं दृश्यातून सुख घेण्याच्या धडपडीला विषय वासना असं म्हणतात. खऱ्या साधकांना मनापासून इंद्रिय भोग नको असतो. त्यांना त्याचा आनंदही वाटत नाही. तरी देहसुख त्यांना बाधक होतंच. त्यामुळे त्यांना अति अनुताप होतो. इंद्रिय सुखाला लालचावलेलं मन अति अनिवार्यपणे बाहेर धावतंच आणि जीवाला भगवंतापासून ते दूर नेतं. आता इतकंच बघा ना की इंद्रिय सुखात गुंतलेलं मन साधकाला इंद्रिय सुखात अडवतं, म्हणजे स्वतःच्या शक्तीने त्याला आवरता येत नाही. आपलं अगदी साधं उदाहरण की आम्ही दिवसभर जप केला, नामस्मरण केलं, अनेक पारायण करत राहिलो, पण आमची जर 4ची चहाची वेळ असेल, 4 वाजताचा चहा आम्ही जर रोज पित असू तर कितीही जप करा, तप करा, अनुष्ठान करा, ग्रंथ वाचन करा, कोणतेही पाठ करा, काय वाटेल ते करा, पण घड्याळामध्ये जेव्हा 4 वाजतात तेव्हा आमचं लक्ष कुठे जातं? चहाकडे जातं. आमचे इंद्रिय, आमच्या इच्छा, आमच्या वासना कशामध्ये गुंततात? अर्धा कप चहामध्ये. कारण इतकं जरी आम्ही काही केलं, म्हणजे हे करत असताना आम्ही कोणत्या वृत्तीवर होतो? साधक वृत्तीवर होतो. पण साधक वृत्तीवर असतानाही काही वेळेला इंद्रिय सुखावर विशेष प्रेम नसून देखील आपलं मन त्या इंद्रियांपासून आपल्याला बाजूला सारता येत नाही. हा अनुभव वारंवार येऊन साधकाच्या चित्ताला अनुतापानं अत्यंत व्यथा होते. आणि आपणच म्हणतो ना कधी कधी, काय ॲसिडिटी होती, त्रास होतो, पण ना 4चा चहा नाही घेतला ना की डोकंच दुखतं. हे आपल्या सगळ्यांच्या बाबतीत होतं. विषयाची आसक्ती नाही, पण विषयापासून निवृत्ती साधत नाही, अशा साधकासाठी परमार्थ शास्त्रांनी काही बंधनं, काही नियम सांगितले आहेत. शास्त्राचे नियम मध्यम अवस्थेतील लोकांसाठी आहेत. जो संपूर्ण विषयासक्त असतो, जो संपूर्ण इंद्रियाच्या अधीन असतो, तो शास्त्र मानतच नाही. तसंच जो जीवनमुक्त असतो त्याला शास्त्र मान्य असतं, पण बंधनाची जरूर नसल्यानं तो ती पाळतच नाही. जीवनमुक्ताला विषय म्हणजे सगळा दृश्य प्रपंच मृगजळाप्रमाणे मिथ्या भासतो. मग अशा मिथ्या प्रपंचाच्या निवृत्तीसाठी कोणत्या शास्त्रातली नियम त्यानं पाळावेत बरं? सारांश काय? अतिआसक्त आणि अतिविरक्त या दोघांचं नियमन शास्त्र करू शकत नाही. साधकांना मात्र शास्त्र नियम लागू पडतात. सामान्य साधकाचा अनुभव असा की संतांच्या मुखातून आत्मज्ञान स्त्रवत असता, म्हणजे ऐकत असताना ते उत्तम प्रकारे समजतं, पण तेच मनात रुजवून आचरणात उतरवण्यास विषबाधा म्हणजे दृश्याचं प्रेम आड येतं. काय झालं, एक किराणा दुकानदार रोज प्रवचन ऐकायला जायचा.
आणि प्रवचनामध्ये अर्थातच सर्वाभूती परमेश्वर आहे. अहम ब्रह्मास्मी, चराचरामध्ये अणुअणु रेणुरेणू कणाकणामध्ये तो परमात्माच भरून पावलेला आहे. आता ते प्रवचनकार असं सांगत होते आणि कुणीतरी आलं हा निरोप देण्यासाठी, म्हणून त्यांचा मुलगा त्यांना बोलवायला गेला आणि त्याच्या कानावर हे प्रवचनकारांचं वाक्य पडलं की सर्वानुभूती परमेश्वर हा जर पाहाल तर परब्रह्म परमात्मा हा कुठेही दूर नाही. त्यांनी वडिलांना बोलवलं. वडील त्याच्या मागोमाग आले, कारण खूप मोठं गिऱ्हाईक आलेलं होतं. प्रवचन दिलं सोडून. बरं, येता येता काय झालं, जे बाहेर धान्य पोते ठेवले होते त्यामध्ये गव्हाच्या पोत्यामध्ये गायीने तोंड घातलं. आता या मुलांनी आत्ता ऐकलं होतं काय, सर्वाभूती परमेश्वर. तो म्हणाला, अरे वा, किती छान, म्हणे आमच्याकडे परमात्मा आला गहू खायला. म्हणून त्याने आनंदाने त्या गाईच्या पाठीवर हात फिरवला आणि तिला तो गहू खाऊ देत होता. बरं, मागून ते वडील आले आणि वडिलांनी येता येताच भली मोठी काठी घेतली आणि जे दन 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 त्या गाईच्या पाठीवर मारायला लागले. तो म्हणतो, अहो बाबा, तुम्ही का मारता? म्हणे, अरे तुला कळत नाही का, म्हणे एवढे महागा मोलाचे गहू आहेत, म्हणे ती गाय खातीये, लक्ष देऊ नका, आणि तू तिच्या पाठीवर हात फिरवतो. तेव्हा तो मुलगा म्हणाला, बाबा तुम्ही रोज प्रवचन ऐकायला जाताय, 8 दिवस झाले. अहो त्यांनी काय सांगितलं प्रवचनकारांनी, सर्वाभूती परमेश्वर. मग बाबा, या गाईच्या रूपाने परमेश्वर आपल्याकडे गहू खायला आलेला आहे. तो म्हणाला, भल्या पोरा, अरे प्रवचन ऐकायचं असतं, पण आचरणात आणताना या विषय बाधा म्हणजे दृश्याचं प्रेम आड येतं. जसा दुकानदार प्रवचन ऐकून कोरा तो कोराच राहिला, तसं साधकाचं होऊ नये ह्यासाठी नाथ महाराज काळजी घेतात आणि ते पुढे सांगतात की दृश्याचं प्रेम नाहीसं होण्यास शास्त्र नियम उपयोगी पडतात. मन, वाणी आणि शरीर या 3 ठिकाणी दृश्याचं प्रेम साठवून राहतं. म्हणून या तिहींना शास्त्रानं नियम लावून दिलेले आहेत. उपशमानं म्हणजेच संतोषाच्या वृत्तीनं आत्ता जे काय आहे माझ्याजवळ, जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुकतूप आहे संचिताचे, हे ज्याला जमलं त्याच्या या वृत्तीमुळे म्हणजे संतोषाच्या वृत्तीने मनाचं नियमन करावं. दमानं म्हणजे इंद्रियांना त्यांच्या त्यांच्या आहारापासून आवरून शरीराचं नियमन करावं. जेव्हा आमचे इंद्रिय एखादा भोग मागत असतील, एखादं खाद्य मागत असतील, समजा आता जर वाटलं की नाही नाही एखादं दृश्य पाहायचंच आहे डोळ्यांनी, त्यावेळेस डोळे बंद करायचे आणि त्या बंद डोळ्यामध्ये परमात्म्याचं रूप साठवायचं, म्हणजे इंद्रियांना त्यांच्या आहारापासून आवरून शरीराचं नियमन करणं. आणि सत्यानं म्हणजे कसं, तर भगवंताच्या नामानं वाणीचं नियमन करावं. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला कुणाबद्दल वाईट बोलायची इच्छा होईल, चुगली करायची इच्छा होईल, कुणाबद्दल ऐकण्याची इच्छा होईल आणि ऐकलं की ते आपल्या मुखातून प्रत्युत्तर दिल्याच जातं, त्यावेळेस आपण हे व्रत पाळायचं की भगवंताच्या नामानं वाणीचं नियमन करायचं. या ठिकाणी जीवावर दृश्याचा केवढा भयंकर अंमल असतो हे उत्तम प्रकारे लक्षात येण्यासाठी नाथ महाराजांनी हत्तीचं उदाहरण दिलेलं आहे. विषय कामरूप भयंकर हत्ती मीपणाच्या मदानं अतिशय उन्मत्त होतो. देह तारुण्यानं अतिधुंद झाल्यामुळं विधीचं बंधन तो ताडकन तोडून टाकतो आणि मित्र असो, राजा असो, गुरु असो, सगळ्यांना तो पायाखाली तुडवतो. आपल्या सोंडेनं स्वर्गाच्या शिखराला विळखा घालतो. पूर्ण भरून वाहणाऱ्या दृश्याच्या नदीमध्ये तो सारखा बुड्या मारतो. धर्माचरणरूप पाण्यानं क्वचित त्याला धुतला तर लगेच इंद्रिय भोगांची धूळ प्रेमानं तो डोक्यावर घेतो. कसा, हस्ती ते धुतले जळी बसविले, मालिन्यही नाशिले, तेणे ते पहिले स्वकर्म वहिले,
तेरीच आरंभिले. शुंडग्री धरिले धुळीस भरले, सर्वांगही आपुले. प्रायश्चित्य दिले तथापि न भले, त्याचे मन क्षोभले. असा हा गज मोठमोठ्यांना पायाखाली तुडवून अहंतेच्या आणि ममतेच्या गर्जना करतो. या बलवान दैत्याच्या डोक्यावर एकटा विवेकरूपी माहूतच चढू जाणतो आणि शास्त्रबंधनाच्या अंकुशानं त्याला करकचून आवरून धरतो. हा विवेकरूपी माहूत या अहंकार गजावर वैराग्य संपन्न संतोषाचा पहारा ठेवतो. इंद्रिय निग्रहाच्या साखळदंडानं त्याला आवळतो आणि सत्याच्या खांबाला घंट बांधून ठेवतो. त्याचप्रमाणे सत्संगानं शम प्राप्त झाला की सबंध मनातील दृश्याचं प्रेम आपोआप निवृत्त होतं. हे शमाचं म्हणजे संतोषाचं रहस्य आहे. म्हणून उपशमानं दृश्यावरील आसक्ती क्षीण झाली म्हणजे मन, बुद्धी इत्यादी चित्तवृत्ती समजुतीनं परमार्थकडे वळतात आणि तो जो साधक आहे तो अशा पद्धतीने सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवून परमार्थी एकरूप होतो. जय हरी.